महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे। पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात। एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहे। दुसरी डोंगररांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे। याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात। पुरंदर, वजरगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत। पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली। या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे। पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते। पुण्यापासून मल्हारगड अंतर सुमारे 35 किलोमीटर आहे। मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे। मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे आणि कृष्णराव पानसे यांनी केली। इसवी सन 1763 ते 1765 च्या कालावधीमध्ये किल्ल्याचे बांधकाम झाले। इसवी सन 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात। मल्हारगड साधारण त्रिकोणी असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे। मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरतो। किल्ल्याची तटबंदी, बुरुज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी ती शाबूत आहे। पूर्वेकडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात। बाजूलाच एक विहीरही आहे। तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते। किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते। बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर 2 मंदिराची आपल्याला दिसतात। ही 2 मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे। खंडोबाचे मंदिर बांधण्यामागे एक कथा आहे। गडाचे बांधकाम करीत असताना एके ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर त्या ठिकाणाहून रक्त वाहू लागले। हे पाहून भीमराव पानसेंनी काम थांबवले। या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला गेला। असे का घडले? शेवटी भीमराव पानसेने जेजुरीच्या खंडोबाची प्रार्थना केली व गडावर खंडोबाचे मंदिर बांधतो, पण हे कार्य सिद्धीला जाऊ दे, अशी प्रार्थना केली। पुढे गड व खंडोबाचे मंदिर या दोन्ही गोष्टी पूर्णत्वास गेल्या म्हणून या किल्ल्यास मल्हारगड असे म्हणतात। दोन्ही मंदिरे दगडात बांधली असून दुरूनही या मंदिराची शिखरे एकदम मनमोहक दिसतात। बालेकिल्ल्याच्या उत्तर बाजूलाच उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे।